आज आपण एक ऐतिहासिक क्षण अनुभवतोय. 1 सप्टेंबर 2025 मुंबईच्या हृदयात आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा चौथा दिवस सुरू आहे. हजारो आंदोलक, घोषणाबाजी, झेंडे, संतप्त भावना आणि मनोज जरांगे पाटील यांचं ठाम उपोषण हे महाराष्ट्राच्या भविष्यात मोठं वळण ठरू शकतं. आज आपण या संपूर्ण आंदोलनाची प्रत्येक हालचाल, न्यायालयीन घडामोड, सरकारची भूमिका, शहरावर परिणाम आणि राजकीय समीकरण यांचा सखोल विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला केवळ अन्नत्याग केला होता, पण आंदोलनात तीव्रता वाढावी यासाठी त्यांनी आजपासून पाणी पिणंही बंद केलं. त्यांचा स्पष्ट संदेश आहे, माझं शरीर जरी कमजोर झालं तरी माझा निर्धार कधीही कमी होणार नाही. आम्हाला आमचं ऐतिहासिक ओळखपत्र म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र त्वरित द्या. पाटील यांचं म्हणणं आहे की इतिहासात मराठे हे कुणबी म्हणून समाजात मोडलेले आहेत. जर ओबीसी मध्ये त्याची नोंद झाली तर संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाचा अधिकार मिळू शकतो. हजारो समर्थक त्यांच्यासोबत बसले आहेत, घोषणाबाजी करत आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, हे घोषणा सतत चालू आहेत. आज या आंदोलनाने न्यायालयीन पातळीवर खूप मोठे वळण घेतलं. बॉम्बे हायकोर्टला सुट्टी असूनही विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आलं आणि तातडीची सुनावणी घेतली गेली. न्यायालयाने म्हणलेलं आहे की आंदोलन पूर्णतः शांततापूर्ण नाही. मुंबईच्या मुख्य रस्त्यावर गर्दी वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यामुळे 2 सप्टेंबर 12 वाजेपर्यंत सर्व रस्ते रिकामे करावेत असा आदेश कोर्टाने आंदोलकांना दिलेला आहे. यामुळे आंदोलनकर्त्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे, कारण हजारो लोकांना आता केवळ आझाद मैदानावर मर्यादित राहावं लागेल. सगळ्यात मोठा प्रश्न असा ही आझाद मैदानाची आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 लोक राहू शकतात. बाकीचे लाखोंना आलेले मराठी बांधव कुठे राहतील, हा सर्वात मोठा प्रश्न आंदोलनकर्त्यापुढे आहे. यावर सरकारची भूमिका आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, आरक्षणाचा प्रश्न हा फक्त एक भावनिक नाही तर कायदेशीर चौकटीत बसला पाहिजे. आम्ही प्रयत्न करीत आहोत, पण कायद्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. सरकारने आधीच समित्या नेमल्या आहेत, अभ्यास सुरू आहे, पण आंदोलनकर्त्यांना वाटते की हा वेळ काढूपणा आहे. जरांगे पाटील यांनी म्हणणं आहे, दरवेळी समित्या बसवतात पण ठोस निर्णय घेत नाहीत. आता आम्ही माघार घेणार नाही. मनोज दादा जरांगे यांचं क्लिअर बोलणं आहे की ते डायरेक्ट यावेळेस सगळे मागण्या वगैरे पूर्ण घेतल्यावरच माघारी परतणार आहेत. यामुळे सरकारवर प्रचंड दबाव आलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळावर राजकीय व सामाजिक दबाव वाढतोय. मित्रांनो, मुंबईकरांवर काय परिणाम झाला आपण बघून घेऊ. मुंबईत आज संपूर्ण वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, गिरगाव चौपाटी, भायखळा इथं लांबच लांब वाहतूक कोंडी झालेली आहे. बेस्टच्या काही बस बंद झाल्यात. ऑफिसला जाणारे प्रवासी अडचणीत आहेत. NDTV, टाइम ऑफ इंडिया, इंडिया टुडे यांसारख्या वृत्तवाहिन्यांनी म्हणलेलं आहे की मुंबई जवळपास ठप्प झाली आहे. पोलिसांनी विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत. जवळपास 10,000 पोलीस रात्रदिवस ड्युट्यावर आहेत, जेणेकरून कोणताही हिंसाचार होऊ नये. आंदोलनकर्त्यांना खूप मोठी संख्या आहे, पण इमेज टिकवण्यासाठी जरांगे पाटील यांनी आवाहन केले की शिस्त पाळा, डीजे वाजवू नका, नाचगाणी करू नका. हे आरक्षणाचं आंदोलन आहे, जल्लोषाचं आंदोलन नाही. सन्मयक गंगाधर काळतोळे पाटील यांनीही सांगितले की एक चुकीची हालचाल झाली तर आमचं चळवळ बदनाम होईल. आम्हाला
शांततेनेच आंदोलन करायचं आहे. हा स्पष्ट मेसेज आंदोलनकर्त्यांना महात्मा गांधीसारखं शांतमय स्वरूप कायम ठेवायचं आहे. राजकीय समीकरण बघून घेऊ मित्रांनो. राजकारणात आता हालचाल वाढली आहे. बीजेपी मधील काही ओबीसी आमदारांनी प्रश्न केला की आंदोलन मागे लपलेला हेतू काय आहे. ओबीसी गटाला भीती आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिलं तर त्याचा कोटा कमी होईल. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे काही आमदार जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. म्हणजे हा फक्त सामाजिक प्रश्न नाही तर खूप मोठा राजकीय संघर्ष बनत चाललाय. सीएम फडणवीस यांच्यासाठी हा मोठा कसोटीचा क्षण आहे. कारण एकीकडे ओबीसी मतदार, दुसरीकडे मराठा समाज, दोन्ही मताची मते गमावण्याचा धोका आहे. आजचा दिवस संपता एक गोष्ट स्पष्ट झाली. मनोज दादा जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीत. ते पाणी सोडून उपोषण सुरू ठेवणार आहेत. हजारो आंदोलनकर्ते मैदानावर ठाम आहेत. न्यायालयाचा आदेश, सरकारचा दबाव, राजकीय संघर्ष या तिन्हीमध्ये आंदोलनाचं भविष्य ठरवलं जाणार आहे. उद्या म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत जर रस्ते रिकामे नाही झाले तर कायदा सुव्यवस्थेचं संकट अधिक गडद होईल. मंडळी, हा संघर्ष केवळ आरक्षणाचा नाही तर महाराष्ट्राचा सामाजिक न्यायाचा लढा आहे. पुढे काय होणार हे आपण उद्याच पाहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचं मत नक्की सांगा आणि आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका.